Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती. फडणवीसांवरील टीकेला प्रवीण दरेकर यांचं उत्तर. हर्षवर्धन सपकाळांनी जबाबदारीनं वक्तव्य करावं, अन्यथा भाजपचे कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील. आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा. आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला. आष्टीत तरुणाची हत्या केल्याचा आरोप, मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं, दमानी यांची टीका. आष्टीतील हत्येची घटना, संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती, हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं, हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून विचलित करण्यासाठीचा प्रयत्न, आरोपी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धसांकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीनं मारहाण झाली, सतीश भोसलेवर कारवाई होणार, धसांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही. आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर पेटवणं आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत यावं, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून अपक्ष खासदार विशाल पाटील यांना ऑफर. अजितदादा एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील. दादा मुख्यमंत्री झाल्यावर राज्याची घडी नीट बसवायला वेळ लागणार नाही, बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. अजित पवारांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात मुंबईत बैठक. विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादीत 75 इच्छुकांचे अर्ज, तर झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर. माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 23 मार्चला अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. खतगावकर भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे. Cancer Healer Center, a new beginning.